नमस्कार. विजयाज रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवत आहोत पुरणपोळी. त्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आपण बघणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण 2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. डाळ छान 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे. आता डाळ धुवून झालेली आहे. आपण कुकरमध्ये डाळ शिजवणार आहोत. त्यामुळे आता कुकरमध्ये डाळीच्या दुप्पट पाणी घालूया. थोडी पाव चमचा हळद घालूया आणि 4 ते 5 शिट्या आपण काढून घेऊया. आता आपली डाळ शिजेपर्यंत आपण कणिक भिजवणार आहोत. त्यासाठी आपण एका पेल्यामध्ये पाणी घेतलं आहे. त्यात पाव चमचा हळद घालूया आणि 2 वाट्या आपण कणिक घेतली आहे. त्यात 1 चमचा मीठ घालून घेऊया आणि छान मिक्स करूया. त्यात आता थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेणार आहोत. आता थोडं पाणी घालून मिक्स करत अशा प्रकारे आपल्याला छान मऊसर असं पीठ भिजवून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ छान तिंबून घ्यायचं आहे आणि अर्धा तासासाठी आपण बाजूला ठेवून देणार आहोत. आपण कुकरचं झाकण उघडून डाळ शिजली की नाही बघूया. डाळ आपली छान मऊसर शिजलेली आहे. आता आपण डाळीतील सर्व पाणी एका गाळणीवर निथळून घेऊया. डाळीतील सर्व पाणी काढून घ्यायचं आहे आणि ते पाणी आपल्याला कट्टाच्या आमटीसाठी वापरता येणार आहे. अशा प्रकारे आता आपण ती डाळ त्याच गाळणीवर चमच्याने मॅश करून घेऊया छान. आता आपली डाळ मॅश करून झालेली आहे. त्यात आता आपण 2 वाटी डाळीला 2 वाटी गूळ घालणार आहोत आणि छान आपण आता हे पुरण शिजवून घेणार आहोत. पुरण सतत ढवळत आपल्याला शिजवायचं आहे, कारण नाहीतर तळाला ते लागण्याची शक्यता असते. आता आपला गूळ विरघळलेला आहे. आपलं पुरण छान तयार झालं आहे. त्यात आता आपण 1 चमचा वेलची पावडर आणि थोडं जायफळ आपण किसून घालणार आहोत. सर्व मिश्रण आता एकत्र करून घ्यायचं आहे आणि आता आपलं पुरण झालं की नाही आपण चेक करूया. त्यात चमचा त्यात उभा राहिला म्हणजे आपलं पुरण झालेलं आहे. आता पिठाचा एक गोळा घेऊन आपण त्याची पारी तयार करून घेऊया खुलगट अशी आणि त्यात पुन्हा पारीला बंद करून घेणार आहोत. अशा प्रकारे हाताने गोल फिरवत आपण पुन्हा आपली पारी बंद करूया. गोळा तयार करून घेऊया. आता तांदळाची पिठी घालून आपण त्याला हातानेच थोडं पसरून घेऊया म्हणजे सारण कडेपर्यंत पसरेल. हलक्या हाताने अशी पोळी लाटून घेणार आहोत. पोळी लाटून झालेली आहे. आता आपण तवा मंद गॅसवर गरम करून आता आपण पोळी भाजून घेणार आहोत. एका बाजूने झाल्यानंतर थोडं तूप घालून आपण छान पोळी आपली तयार करून घेऊया. आता मस्त टम्म अशी फुगलेली पोळी तयार झाली आहे. दोन्ही बाजूने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे आणि पोळी छान शेकून घ्यायची आहे. भाजून झालेली आहे. अशा प्रकारे आपण आता सर्व पोळ्या तयार करून घेऊया. लाईक करा, शेअर करा.